मुबारक जय भीम। तथागत परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि कृतींना सर्वप्रथम अभिवादन। आज रिपब्लिकन पार्टीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भव्य प्रमाणात निदर्शने करण्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचारपीठावरील राज्य कमिटीचे माझे सर्व सहकारी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे सर्व सहकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शहराचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातून आलेल्या तालुक्याचे सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर सर्वप्रथम आपण सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली अवकड असे विभाग पाडून या 59 जातीमध्ये भांडण लावण्याच्या भूमिकेचा घेतलेल्या निर्णयाचा या ठिकाणी मी निषेध करतोय। हा निषेध करत असताना बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना जे संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले, त्या संविधानामध्ये समूहाला आरक्षण देण्याची भूमिका बाबासाहेबांनी घेतली। या देशातील, या राज्यातील ते शोषित, वंचित, गरीब, मागासवर्गीय, भटक्या, विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक अशा बांधवांना, समुदायाला रिझर्वेशन आरक्षण देण्याची भूमिका भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली। आणि या ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे हे सर्वप्रथम त्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली। 1930 आणि 1931 ची पहिली गोलमेज परिषद आणि 1931 ची दुसरी गोलमेज परिषद, या दोन्ही गोलमेज परिषदेला भारतातील आणि महाराष्ट्रासहित मागासवर्गीय, वंचित, शोषित पीडितांना आरक्षण देण्याची भूमिका ब्रिटिशांसमोर मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय होते बाबासाहेब। आणि हीच भूमिका करवीर नगरीचे राजे छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यामध्ये 1902 साली 50% आरक्षणाची भूमिका शाहू महाराजांनी जाहीर केली। आणि ही भूमिका शाहू महाराजांनी जाहीर केल्यानंतर करवीर नगरीमध्ये लिंगायत समाज असो, ब्राह्मण समाज असो, मागासवर्गीय समाज असो, मुस्लिम समाज असो, या सर्वांना 50% आरक्षणाची भूमिका आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी घेतली। आणि ही भूमिका घेत असताना शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी वसतिगृहाची सोय करून विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची भूमिका घेतली। आणि हीच शाहू महाराजांची परंपरा, त्यांची भूमिका, त्यांची विचारधारा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आपल्या सर्वांचे दैवत, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहित असताना आपले गुरु महात्मा फुले यांच्यासाठी संविधानाच्या 346 कलमामध्ये जो 346 कलम सांगते संविधानामधलं की या देशातील, या राज्यातील ओबीसी समाजांना आरक्षण देण्याची भूमिका बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडली। त्याबरोबरच आपले दुसरे गुरु छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आरक्षणाची भूमिका बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये मांडली। आणि खऱ्या अर्थानं या देशातील 3000 जातीपैकी देशातील 3000 जातीला तर आरक्षण दिलंच बाबासाहेबांनी,
परंतु महाराष्ट्रातील सर्व जातींना आरक्षण देण्याची भूमिका बाबासाहेबांनी संविधानामध्ये घेतली. 1950 साली दिलेलं हे संविधानातील आरक्षणाची तरतूद 2024 पर्यंत गुन्ह्या गोविंदाने आणि जवळजवळ अनुसूचित जातीच्या 59 बांधवांना 13% रिझर्वेशन देऊन आरक्षण देऊन त्यांची प्रगती करण्याची भूमिका या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली. बांधवांनो, 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन पूर्वीच्या महार समाजाला शिक्षित बनवलं. बौद्ध धर्माची ज्यांनी दीक्षा घेतली त्या काळामध्ये बाबासाहेबांसोबत 5 लाख अनुयायांनी, त्याच्यामध्ये महार होते, त्याच्यामध्ये चांभार होते, त्याच्यामध्ये मांग होते, अशा सर्वांची आर्थिक प्रगती बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे झाली, बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे झाले. जो समाज शिकला तो टिकला. आणि ही भूमिका 56च्या अगोदरच्या महार समाजाने, 1956 नंतरच्या नवबौद्ध समाजाने आरक्षणाच्या माध्यमातून असेल, बौद्ध धर्माच्या माध्यमातून असेल, आपली आर्थिक प्रगती करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांनी आपल्या घरातील 33 कोटी देवांना बाबासाहेबांच्या सोबतच पाठवून दिलं. परंतु अनुसूचित जातीतील काही आपले बांधव आहेत, त्यांनी देव सोडला नाही, त्यांनी धर्म सोडला नाही, आणि जे देव आणि धर्माच्या नादामध्ये गुंतून राहिले अशा लोकांना आता सध्याच्या शासनातील काही मंडळी त्यांना विश्वासात घेऊन महार विरुद्ध मांग किंवा महार विरुद्ध इतर अशा पद्धतीचं जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला. आम्ही संख्येने मोठे 2011ची जातीय जनगणना बघितली तर आमचं 84,02,011च्या संख्येमध्ये बौद्धांची लोकसंख्या आहे आणि जवळजवळ 6.5% आरक्षण आम्हाला त्या जनगणनेनुसार मिळतंय. मग 13% जर 7.5% आम्हाला मिळालं तर राहिलेले 6% कुणाला देणार मित्रांनो? 58 जातीला मिळेल का? मग कुणाला 0.5, कुणाला 0.2, कुणाला 0.3 अशा पद्धतीचं वर्गीकरण राहिलेल्या 6% होत आहे. म्हणून आपल्या सर्वात मोठा बांधव म्हणून ज्यांच्यावर संविधान संरक्षणाची जबाबदारी बाबासाहेबांनी दिली अशा 56च्या अगोदरचा महाराणातील 56 नंतरचा बौद्धांनी हे सर्व 59 जातीला एकत्र ठेवून हे 13% भांडण लावण्याची भूमिका शासनाने थांबवावी अशा पद्धतीच्या विनंती वजा निवेदन या निदर्शने, मोर्चे, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला करीत आहोत. बांधवांनो, खरी सुरुवात झाली बार्टीपासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक आणि संशोधन संस्था बार्टी या संस्थेच्या माध्यमातून बौद्धांचं शिक्षणाला प्रमाण वाढलं. बौद्ध PhD धारक वाढले, एका घरात 10 वाढले. हे महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्र्यालाही सहन झालं नाही. आणि मग सर्व सवलती, सर्व फायदा बार्टीच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये फक्त बौद्ध घेतात अशा पद्धतीच्या अफवा इंदिरा आसोरे नावाच्या मातंग केली. आणि त्याला सपोर्ट म्हणून त्यावेळेस बार्टीचे जे संचालक होते सुनील वारे, या दोघांनी मिळून खऱ्या अर्थानं बार्टीचा सत्यानाश करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. बार्टीमधून महाज्योती निघाली बाजूला, जे ओबीसी बांधवासाठी आहे. बार्टीमधून सारखी संस्था निर्माण झाली ती मराठा बांधवासाठी आहे. आणि बार्टीमधून आता अण्णाभाऊ साठेंच्या नावाखाली निघालेली आरटी संस्था ही महात्मा SC मधून त्याला फोडण्याची भूमिका या 2 अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली. आणि हे दोन्ही अधिकारी संघाचे अधिकारी असल्याचं या ठिकाणी आविर्भावामध्ये त्यांनी या बार्टीचा सत्यानाश केला, मागासवर्गीय भांडण लावण्याची भूमिका घेतली. आणि ही या बार्टीचा चुकीचा अहवाल माजी न्यायमूर्ती अनंत ब्रदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली की समितीमध्ये सदस्य कोण आहे हेच कोणाला माहिती नाही महाराष्ट्रामध्ये. समितीचा अहवाल आला, महाराष्ट्र सरकारला दिला, महाराष्ट्र सरकारनं तो स्वीकारला आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, त्याच्यावर तुमचा भूमिका मांडा अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यकाळ होता. 14 एप्रिल ते 21 एप्रिल 7 दिवसाची मुदत दिली आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा
ऑब्जेक्शन नोंदवा अशा पद्धतीची जाहीर विनंती केली. बांधवांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या अनंत ब्रदर्स समितीचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाला राज्यातील 59 जातीपैकी जवळजवळ 85% लोकांनी त्याला विरोध केलेला आहे. पण आता हे 85% लोकांनी विरोध केला असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार जर उपवर्गीकरण अबकडे करत असेल तर याला कडाडून विरोध करण्यासाठी तुमचा सर्वांचा मोठा भाऊ म्हणून बौद्ध समाज पुढे आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात भूमिका हे सरकार घेते. हे जनतेला पटवण्यासाठी आम्ही संपूर्ण अनुसूचित जातीतील 59 जातीचे बांधव एकच आहोत. थोरला भाऊ जरी आम्ही असेल तर थोरल्या भावाबरोबर सर्व भावंडांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या बाबासाहेबांच्या रक्ताचं नातं असणाऱ्या बौद्ध समाजाने स्वीकारलेल्या आहे. बांधवांनो, खरं तर आमचा विरोध करण्याची भूमिकाच नाही. लोकसंख्येवर दिलं तर सर्वात जास्त आम्हालाच मिळते, जनगणनेनुसार दिलं तर आम्हालाच मिळते. मग आम्ही भांडण कशासाठी करायचं? परंतु या जातीतील राहिलेले उर्वरित 59 जाती एकत्र राहाव्यात, या एकत्र 59 जातीचं आरक्षण कायम राहावं यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या 27 जुलैला, जो 27 जुलै हा आपल्या अस्मितेचा दिवस आहे, या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ठराव विधिमंडळामध्ये पास झाला. त्या ठरावाची तारीख 27 जुलै आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु सोलापूरमध्ये उद्या दुसरा मोर्चा निघतोय. एकाच जातीच्या एकाच प्रश्नावर दुसरा मोर्चा निघू दे ही भूमिका आम्ही घेतली, त्याला विरोध होता कामा नये. म्हणून रिपब्लिकन पक्षाने आज आठवले गटाच्या वतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं या ठिकाणी भव्य प्रमाणात निदर्शने आपण आयोजित केली. या निदर्शनाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपली भूमिका महाराष्ट्र शासनाला निषेध करून अबकडे रद्द करण्याची भूमिका या माध्यमातून आपण घेत आहोत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शासनानं अधिक प्रयत्न केला तर हे अबकडे उजळून लावण्यासाठी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरेल असा आवाहन या निमित्ताने करतोय. आणि या ठिकाणी मी थांबतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पत्रकार बांधव, या ठिकाणी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोलीस बांधव, सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतोय. आपण शांततेनं आलात. आंदोलन संपल्यानंतर सर्वांनी शांततेनं आपापल्या घरी जायचं आहे. आणि 5 मिनिटाच्या या ठिकाणी घोषणा होती लागली. उपवर्गीकरण रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद, 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 जिंदाबाद. रिपब्लिकन पार्टीचा, आठवले साहेबांचा अबकडे रद्द, अबकडे रद्द. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. या ठिकाणी कारगिल विजय दिवस असल्यानं सर्वांनी या ठिकाणी